खूप दिवसांचं चाललेलं होतं हनीचं की मम्मी लाडू बनवून दे, लाडू बनवून दे. तर साहित्य पूर्णच होतं बाकीचं, म्हणून मग काही बनवलं नव्हतं. तर आज पूर्ण साहित्य आणून घेतलेलं आहे. तर ड्रायफ्रूट्सचं लाडू बनवणार आहे आज मी. तर बघू शकता पिस्ता आहे एका साईडला, तर हनी त्या बिया फोडून फोडूनमध्ये टाकत होती. तर एका साईडला हनीचे पप्पा खोबरं किसत होते. तर यांनी सगळ्यांची थोडी थोडी मदत, म्हणून मला खूपच जास्त हेल्प होऊन जाते काही काही गोष्टींमध्ये. तर हे पण खूप मदत करतात. स्वयंपाकात तर जास्तीत जास्त मदत करतात, जर जास्त राहिलं तर. तर बघू शकता हे सगळं, हे एका साईडला ते खोबरं किसत होते आणि एका साईडला मी हे भाजून घेत होती तूप टाकून. तर हनीचं बघा ते बियाचे फोत्रे होते ते गोळा करत होती, कारण की तिला ड्रॉइंग बनवायची होती. तर तिथं चिटकवायचं आहे तिला असं करून. तर एवढं सगळं करता करताच एकसारखं उभं राहून हे भाजायला बी खूपच टाईम लागतो आणि मी तर पूर्ण अशा थकून जाते. तर एकसारखं आपण पोळ्या करतो तेव्हा पण जास्तीत जास्त अर्धा तास तरी आपल्याला, म्हणजे 15-20 मिनटं तरी लागतातच उभं राहायला. तर थकून जातो आणि हे करायला म्हटलं तर बापरे किती किचकट काम आहे. तर म्हटलं आज बनवूनच देऊया. तर हनीचं सारखं चालू होतं मग आज बनवूया, नाही तर मग असंच राहून जाईल आणि तिचं सारखं चालू राहील की मम्मी बनवून दे बनवून दे. म्हटलं एकदाची मेहनत लागेल थोडीशी आणि मग बनवून घेऊया. तर सगळं भाजून थोडं थोडं करून काजू बदाम ते भाजून घेतलेलं होतं मी इथं. तर बाकीचं थोडंसं बाकी आहे. तर असं हळूहळू भाजून घेतलेलं होतं आणि एका साईडला मग मला मिक्सरमध्ये फिरवायचं होतं. ते एका साईडला खोबरं भाजत होते हनीचे पप्पा आणि एका साईडला मी मिक्सरमध्ये फिरवत होते. तर थोडं थोडं करून एकट्याला तर काही होणार नाही, एवढं लाडू बनवायला म्हटल्यावर तर खूपच जास्त मेहनत लागते बरं का. तर थोडं थोडं करून यांनी खूपच जास्त मदत केली मला लाडू बनवायला. तर सगळं वाटून झालेलं होतं. मग डिंक बाकी होतं आपल्याला. तर डिंक इथं मस्तपैकी 1 चम्मच तेल टाकून आणि भाजून घेतलं आणि त्याच्यानंतरून मग आपलं मटेरियल झाले तयार. सगळं काही पीठ ॲड करून घेतलं आहे मी. तर फुल व्लॉग टाकलेला आहे मी, जाऊन बघू शकता तुम्ही. तर सगळं मटेरियल जे आहे ते ॲड करून झालेलं आहे. मग आता चला मिक्स करून घेते व्यवस्थित, म्हणजे ते गाठ राहतात ते पडून जातात, मग व्यवस्थित लाडू बांधले जात नाही असं करून. तर एका साईडला मी हे करत होते, मिक्स करत होते आणि एका साईडला ह्याचे पप्पा गूळ हे करत होते, म्हणजे गॅसवर गरम करत होते आणि आपलं मटेरियल झालेलं होतं. तर त्याच्यानंतर मग सगळं गूळ बीड ॲड करून झालेलं होतं आणि मग काय मस्तपैकी लाडू बांधायची सुरुवात झालेली होती आमची इथं. तर बघू शकताय तुम्ही हनीचे पप्पा आणि मी लाडू बांधताय आणि त्याच्यानंतर हनी व्हिडिओ बनवते बघा. तर कोणी एक पाहिजेच व्हिडिओ बनवायला. तर लाडू मस्तपैकी बांधले जात होते, काहीच प्रॉब्लेम झालेला नाही, मस्त झालेले होते लाडू. आणि इथं पूर्ण लाडू बांधून झालेले होते. मग काही थोडंसं आराम करून घेतला हनीच्या पप्पांनी कारण की हात दुखायला लागलेले लाडू बांधून बांधून. तर बघू शकता किती छान लाडू झालेले आहे आणि पूर्ण 60-61 झालेले होते लाडू. मग खूपच जास्त इथं भरपूर दिवस पुरतील. तर खास करून हनीसाठीच बनवायचे होते, खूप दिवसांचं चाललं होतं. म्हटलं फायनली आज झालेलंच आहे लाडू बिडू बनवायचं कार्यक्रम. तर बघू शकता किती छान लाडू झालेले होते, मस्त जास्त मोठे नाही, छोटे नाही, मीडियम साईजमध्ये बनवलेले आहे. तर हनीचं सुरू झालंच होतं बनवतात म्हणजे झालेलंच होतं, पण तिला खायचं होतं. मग तिला एक लाडू दिलं आणि ती मस्तपैकी खायला लागली आणि तिला खूप जास्त आवडले पण लाडू.